आज या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली व तसंच जयंत पाटील साहेबांच्या आदेशाने इंदापूर तालुक्याचे एक युवा नेते प्रवीण भैया माने यांचा प्रवेश आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि साक्षीने या ठिकाणी होत आहे। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं व तसंच आदरणीय पवार साहेबांबरोबर अनेक वर्षांपासून त्यांनी काम केले असे जगन्नाथ बापू शेवाळे, प्रदेश अध्यक्ष सामाजिक न्याय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, पंडितरावजी कांबळे, ज्येष्ठ नेते व तसंच प्रशासकीय अनुभव ज्यांना खूप दांडगा आहे असे संभाजीरावजी झेंडे पाटील, अनेक आमिष दाखवून सुद्धा आदरणीय पवार साहेबांबरोबर तसंच सुप्रियाताईंबरोबर राहिलेल्या भारतीताई शेवाळे, कार्याध्यक्ष युवक ज्यांनी सुद्धा या संघर्षामध्ये अतिशय महत्त्वाचा असा वाटा आपल्या खांद्यावर घेतला असे रविकांतजी वरपे, इंदापूरमध्ये लढत असताना ज्या 3-4 प्रमुख नेत्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी तिथे असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांबरोबर व नागरिकांबरोबर सुप्रियाताईंच्या इलेक्शनची घेतलेली, ज्याच्यामध्ये तेजसिंहजी पाटील, महारुद्रभाऊ पाटील, तसंच संचालक PDCC बँक असे अप्पासाहेबजी जगदाळे, सागरबाबा मिसाळ, त्याच्याचबरोबर पवार साहेबांबरोबर निष्ठेने राहिलेले सुदामप्पा इंगळे, तसंच महादेवजी कोंढरे, छायाताई असतील, तसंच बाळासाहेबजी मारणे, अनिकेत भाऊ निंबाळकर, किसनरावजी जावळे, रविराजजी भाळे, अमोलजी मुळे, अमोलभाऊ भिसे, अक्षयभाऊ कुकाटे, दादासाहेबजी थोरात, अजितभाऊ लेंडे, प्रमोद सिंहजी गोतरणे, अमोल दापते व उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर, प्रवीण भैयाबरोबर इथं उपस्थित असणारे त्यांचे व आत्ता आदरणीय पवार साहेबांचे कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, तुमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या वतीने सुप्रियाताई तसंच जयंत पाटील साहेबांच्या वतीने मी मनापासून प्रवीण भैयाचं ओरिजिनल राष्ट्रवादीमध्ये स्वागत करतो। ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणजे काय? जी विचाराला पक्की आहे, जी लोकांबरोबर आहे, जी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी काम करते, अशी आपली ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। सुप्रियाताईंचं इलेक्शन आपण सर्वांनी फार जवळून बघितलेलं आहे। एकतर इलेक्शनच्या काळामध्ये जे नेते आदरणीय पवार साहेबांबरोबर सुप्रियाताईंबरोबर भक्कमपणे उभे राहिले, सर्व पदाधिकारी उभे राहिले, प्रचारामध्ये सहभाग ज्यांनी घेतला, तिथं असणाऱ्या कार्यक्रमामध्ये आक्रमक अशी भाषणं केली, या सर्वांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो की खूप चांगली लीड इंदापूरमधून आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आणि ताकदीने तिथं सुप्रियाताईंना मिळाली। अनेक इतरही तालुक्याचे सर्व पदाधिकारी सगळ्याच तालुक्यांनी खूप चांगलं असं काम केलेलं, वेगळं काय मी बोलणार नाही। तुम्ही होता, कार्यकर्ते होते, स्वाभिमानी नागरिक होते, म्हणून सुप्रियाताईंची जी लीड आपण सर्वांनी बघितली ती तशी तुलना केली तर मोदी साहेबांपेक्षा जास्तच लीड आपण सर्वांनी त्यांना मिळवून दिले। सुप्रियाताईंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर हा आपण जवळून बघितला, दडपशाहीचा वापर आपण जवळून बघितला,
गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आपण सर्वांनी बघितली आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून सुद्धा आपण भक्कमपणे तिथं लढलात आणि चांगली अशी लीड मिळाली। आता याच्यामध्ये आपण सर्वजण होतोच, पण असे अनेक जण होते जे साहेबांच्या संपर्कात होते, आमच्याशी चर्चा करत होते। जसं अमोल कोल्हे साहेबांनी एका भाषणामध्ये सांगितलं की आत्ताच्या इलेक्शनमध्ये म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये 3-4 कॅटेगरीचे लोक आपण लावका नाही तर नेते त्याच्यामध्ये आहेत। एक भक्कमपणे जे ओपनली सरळ सरळ भिडले आणि लढले, 2 जे आपल्याकडे पण नव्हते तिकडे पण नव्हते शांत होते, 3 जे पलीकडे होते पण शांत राहिले, 4 जे पलीकडे होते पण इकडचा पण प्रचार त्यांनी केला, आणि 5 ज्यांनी पवार साहेबांच्या विरोधात वक्तव्य केलं, आपल्या नेत्यांच्या विरोधात वक्तव्य केलं। त्यामुळे ही जी शेवटची कॅटेगरी आहे जे स्वतः लय हुशार समजणारे, त्यांना असं वाटत होतं की त्यांचा जे काय कार्यकाळ चालू आहे सत्तेचा तो असाच आयुष्यभर राहणार आहे, म्हणून जे काही लेवलला खालीच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात जे बोलले असे 5व्या कॅटेगरीतल्या नेत्यांना काही झालं तरी राजकारणाने टिकले नाही पाहिजे यासाठी कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांना तिथं काम करायचं। दडपशाही तर होतीच, माझ्यावर सुद्धा कारवाई झालेली आपण सर्वांनी बघितली। आपले असे अनेक नेते ज्यांच्यावर कारवाई झाल्या, आता त्याच्यामध्ये पवार साहेबांच्या कुटुंबातला मी एक व्यक्ती असल्यामुळे व तसंच असं समजा मला लढायला आवडतं म्हणून पवार साहेबांबरोबर राहून एका विचाराबरोबर राहून मी तिथं लढलो। ठीक आहे, माझ्यावर मोठी कारवाई झाली, पण असे अनेक नेते ज्यांच्यावर छोट्या मोठ्या कारवाई झाल्या, कोणाचे क्रशर बंद केले, कुठं काय असेल। आता त्याच्यामध्ये अशाही काही अडचणी असतात की त्या आपल्याला लगेच सोडवता येत नाहीत। त्याच्यावर बँकेचं कारण असतं, बँकेली बऱ्याच काही गोष्टी तारण ठेवलेल्या असतात, तिथं काम करणारे जे सगळे कामगार असतात त्यांच्याही काही मुद्दे असतात, संस्था असतात संस्थाचे काही मुद्दे असतात, आणि मग त्याच्यामुळे काही लोकांना वेगळा निर्णय त्या काळामध्ये घेता येत नव्हता। पण मग साहेबांशी संपर्क ठेवत, सुप्रियाताईंशी संपर्क ठेवत शांत राहणं पण त्या काळामध्ये फार महत्त्वाचं होतं। त्यामुळे दशरथ भाऊ माने साहेब असतील, ते तर कदाचित प्रचाराला बाहेर निघालेच नव्हते। तुम्ही सुरुवातीला जोरात प्रचाराला सुरुवात केली होती सुप्रियाताईंच्या बाजूने, 70-80 गावं तिथं केली, आणि ती गावं केल्यानंतर मला माहिती आहे काय प्रकारे तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण मी ओपनली लोकांसमोर तिथं सांगत नाही, कारण का मी स्वतः एक असा व्यक्ती होतो, कार्यकर्ता होतो, तो साहेबांना सुद्धा भाषणामध्ये बोललेलो होतो की ज्या लोकांनी आपल्याला सोडलं त्यांना परत घेऊ नये। पण यांच्या बाबतीत काय झालं ही गोष्ट मी समजल्यानंतर मला असं वाटतं की जो सुप्रियाताई आणि साहेबांनी निर्णय प्रवीण भैयाला आपल्या पक्षामध्ये घेण्याचा जो आज घेतला तो योग्य निर्णय, आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्या पार्टीला होणार आहे। मी प्रवीण भैयाला फक्त विनंती करणार आहे की काही लोक आपापला गट घेऊन चालतात, पण इंदापूरमध्ये आपल्याला गट घेऊन चालायचं नाही, एकच गट, तो म्हणजे पवार साहेबांचा गट। त्यामुळे हे जे सर्व पदाधिकारी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने तिथं संघटना आता बांधलेलं आहे, त्या संघटनाला आपल्याला अजून ताकद तिथं द्यायची आहे। येत्या काळामध्ये आमदारकी लढत असताना ज्याला कोणाला संधी आदरणीय पवार साहेब देतील त्यांच्याबरोबर आपल्यातले जे कोणी असतील त्या सगळ्यांनाच तिथं पाठीमागे उभं राहायचं आहे। त्यामुळे जे काय उद्या होणार आहे ते उद्या होणारे आज आपल्याला पार्टी संघटन वाढवण्यासाठी तिथं प्रयत्न करायचे आहेत, आणि तो पूर्णपणे निर्णय कोणाला उमेदवारी द्यायचा हा साहेबांचाच आहे, जयंत पाटील साहेबांचाच आहे आणि सुप्रियाताईंचा आहे। मला सुद्धा माहित नाही मला उमेदवारी दिली जाईल का नाही, मी सुद्धा प्रयत्न करणार आहे कर्जत जामखेडमध्ये मला तिथं उमेदवारी मिळवायचं। ठीक आहे, मला पाडण्यासाठी नाही तर मी निवडून न येण्यासाठी
इतकी मोठी ताकद माझ्या मतदारसंघामध्ये लागणार आहे, जेवढी लावायची तेवढी लावा हो. कारण का मी नेहमी हे बोलतो की कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलंय. त्यामुळे या इलेक्शनमध्ये त्यांच्यासाठी आणि विचारासाठी भल्यांशी मी भिडायला तयार आहे, कारण लोक माझ्याबरोबर आहेत. आणि ही अशीच परिस्थिती, जेव्हा पार्टी फुटली, कोणाला भीती दाखवली, कोणाला पैसे दिले, कोणाला काय काय केलं ती वेगळी गोष्ट. आणि मग अनेक लोकांना वाटलं अरे आता काय होणार, साहेबांच्या पार्टीचं काय होणार, साहेबांच्या कार्यकर्त्यांचं काय होणार, साहेबांच्या पदाधिकाऱ्यांचं काय होणार. आणि हे जे काही रोहित पवार असतील, सुनील भुसारा असतील, तिथं क्षीरसागर असतील, अजून जे काही अशोकभाऊ पवार असतील, असे जे काही नेते आहेत, ठीक आहे आम्ही तर कार्यकर्ते, आम्ही तर पहिली टर्म आमदारचे आहेत, पण बाकी नाही ह्यांचं काय होणार. हे वेडी माणसं, ह्यांना काय कळत नाही. ह्यांना सत्तेत जाणं सोपं होतं, आमच्यासारख्याला सत्तेत जाऊन कदाचित पद घेतलं असतं. मग असे सांगणारे जे कोणी लोक होते ना त्यावेळेस सगळी गप्प झाली. कधी? लोकसभेचा निकाल लागल्यानंतर. मी तुम्हाला सांगतो, माझं भाषण तेव्हा जे तुम्ही काढून सांगा, 35 आकडा सांगत होतो, 35. त्यातले 4 फार जवळून आपले हुकलेत. म्हणजे बुलढाणा असू द्या, नाही तर आपलं तिकडं सातारा असू द्या, असे एक 4 ते 5 आहेत. आपले 31 आता निवडून आलेले आहे. मग आम्ही जे बोलतो ते काय हवेतच बोलतो असं नाही. पवार साहेबांना जो अंदाज असतो तो जमिनीवरचा अंदाज असतो, कारण पवार साहेबांची नाळ ही सामान्य लोकांची जुडलेली आहे. आणि साहेब जे आम्हाला सांगतात तेच आम्ही तुम्हाला सांगतो, वेगळं काय असतो. त्यामुळे त्यावेळेस 35 खासदार सांगत होतं, ठीक आहे 31 आले, त्याला आता जे काही चुका झाल्या त्या आता आपल्याला कळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक जी होती ती म्हणजे पिपाणी. ठीक आहे, एक तर तुम्हाला सगळ्यांना मानलं पाहिजे की बारामतीमध्ये ती चूक झाली नाही, कारण इथला कार्यकर्ता लोकांपर्यंत गेला, पोचला आणि आपलं चिन्ह त्याला नेलं, म्हणून इथल्या मतदारसंघामध्ये कदाचित फक्त 14,000 का कितीतरी मतदान ते पिपाणीला झाले. पण बाकीकडे तिथं नाशिकमध्ये 1.5 लाख, साताऱ्यामध्ये 40-50 हजार, तिथं नगर दक्षिणमध्ये अहिल्यानगर दक्षिणमध्ये तिथं काहीतरी 40-45 हजार, तिथं माढ्यामध्ये असंच काहीतरी 60-70 हजार. आता ती गोष्ट आता आपल्याला कळली. आपण कोर्टात गेलेलो आहे, कोर्टाली सुद्धा तिथं आपण मदत करण्याची ठरवली. राज्य इलेक्शन कमिशनली तर निर्णय दिलेला आहे. आता केंद्र सरकारच्या इलेक्शन कमिशनकडे आपण गेलेलो आहे. ती पिपाणी जरा बाजूला ठेवा, कारण का ती पिपाणी आमच्या हातामध्ये नंतर आम्हाला लागणारे या महायुतीच्या नेत्यांची पिपाणी वाजवण्यासाठी. आता कुणी काय रंग घातला, कुणी नवीन 200 कोटीची एजन्सी घेतली, कुणी किती काय आपडलं, डोकं आपडलं, तरी मी तुम्हाला सांगतो जे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. पवार साहेबांनी सांगितलं लोकसभा लढायची, पण ती मनापासून लढायची, लोकांचे प्रश्न घेऊन लढायची. आणि लगेचच पवार साहेबांनी सांगितलं की लोकसभा लढायची पण विधानसभा जिंकायची. पवार साहेबांनी आकडा काय सांगितलाय? 220+, 225. मी सुद्धा विचार करत होतो पवार साहेबांनी हा आकडा कुठं काढला. मग मी माझा आकडे गोळाबेरीज करत होतो. मी 200च्या आसपास जायला लागलो. मला असं वाटतं अरे थोडं कमी करा, थोडं कमी करा, थोडं कमी करा. म्हणून आम्ही कुठेतरी आमचा सर्वे, चल हे जाईल, हे जाईल, इथं पैसा वाटतील, इथं काहीतरी करेल, ती कुठे लाडकी योजना जी आहे त्याच्यामुळे कुठेतरी इकडे तिकडे काहीतरी होईल. आणि मग मी कुठेतरी 160-165ला आलो होतो. पण मग एक केंद्रीय, आता नाव तर सांगता येणार नाही, मंत्री नाही आहे, अधिकारी आहे IBचा, त्यांनी सांगितलं आम्ही रिपोर्ट पाठवलाय. त्यांनी मलाच विचारलं की तुमचा अंदाज काय. म्हणलं आता अधिकारी विचारतो, IBचा अधिकारी, आता कसं त्याला काय सांगायचं म्हणून कमी सांगावं, 160. त्याला आश्चर्य वाटलं. म्हणलं आता बोंबललं, त्यांचा काय आकडा वेगळा आहे का काय बघावा. तो म्हणलं एवढं कमी? आम्ही तर महाविकास आघाडीला कमीत कमी 180 आणि 220 जास्तीत जास्त असा आकडा घेतलेला आहे. हे मी नाही, तुम्ही परिस्थिती बघा. ह्यांना असं वाटलं घाई गडबडीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली की त्यांना मतदान मिळेल. भाषणं बघा, जेव्हा एकनाथ शिंदे साहेब बोलतात तेव्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणतात. अजितदादा काय म्हणतात? माझी लाडकी बहीण योजना. आणि देवेंद्र फडणवीस साहेब शब्द सुद्धा काढत नाहीत. याच्यावरनं समजून घ्या काय गडबड झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कार्यकर्ते म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ह्यांनी घाई गडबडीने ती योजना आणलेली आहे. सामान्य महिलांना अनेक अडचणी आता सोसाव्या लागत आहे.
पण महाविकास आघाडी म्हणून आपण तिथं निर्णय घेणार आहोत. ही जी लाडकी बहीण योजना यांनी काढलेली आहे ती राजकीय हेतू डोक्यात ठेवून यांनी काढलेली आहे, पण आपण सामाजिक हेतू मनामध्ये ठेवून महाविकास आघाडी सरकार येणारच आहे. आणि ते आल्यानंतर ही जी योजना आहे ह्याला अजून जास्त विस्तार करून अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला ती राबवायची आहे. आणि हे जे काय आहे ना, विमा आपल्याला वेळेत मिळत नाही, दुष्काळ निधी आपल्याला वेळेत मिळत नाही, हे सुद्धा गडबड जी आहे ना ती आपल्याला थांबवायची. तुम्हाला माहिती स्वस्त धान्य दुकानामध्ये सुद्धा आत्ता अनेक लोकांना धान्य मिळत नाही, ही आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे. स्कॉलरशिप तिथं अडकली, हे सगळे मुद्दे आहेत. त्यामुळे आता मी राजकीय भाषण करणार नाही, पण तुम्हाला सर्वांना सांगतो हे जे काय लोक जे करत आहेत ना, हे जे काय आपल्याला टी व्हीवर दिसतंय ना, हे सोशल मीडियाचा नाहीतर जे काही त्यांनी 200 कोटी रुपये देऊन त्यांनी ज्या एजन्सी घेतलेल्या आहेत त्यांनी भपकेबाजी केलेली आहे. मला सगळीकडेच गुलाबी कलर दिसायला लागलाय. माहीत नाही ते योजनेचा कलर असेल का काय माहीत नाही, पण असाच कलर गुलाबी कोणाचा होता माहिती का? एक BRS नावाची पक्ष होता, माहिती का? BRS होता का? कुठला रंग होता? काय झालं? त्याचं राज्य सुद्धा गेलं. त्यामुळे हे गुलाबी रंग फक्त जाहिरातीसाठी जे वापरतात ना त्यांचं तसंच गुलाबी गुलाबी होऊन जातं, त्यामुळे काय राहत नाही. त्यामुळे हे राज्य सरकारचे गुलाबी रंग वापरायला लागले राजकीय हेतूतून. त्याचं पानिपत हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करायचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही सर्वजण पुढाकार घ्या. त्यामुळे आपण मी झालं मला हो आपण सर्वजण मिळून आपला पक्ष ताकदवान करण्यासाठी आपापल्या तालुक्यामध्ये काम करावं. अनेक इतर तालुक्याचे लोक आहेत, त्यामुळे आमदार तर निवडून येणारच आहेत, पण प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा तिथं आपलं चांगलं कुठंतरी उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यासाठी प्रयत्न करायचा. त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा. मी पुनश्च एकदा आदरणीय पवारसाहेब आणि पार्टीकडनं एक कार्यकर्ता म्हणून आमदार म्हणून तिथं प्रवीण भैयाचं आणि त्याच्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले इथं सर्व जे कार्यकर्ते, जे कोणी सरपंच असेल, सोसायटीचं चेअरमन असेल, अजून कुणी असेल, त्यांचंसुद्धा इथं स्वागत करतो. आणि जाता जाता एवढंच आहे की आपल्याला कारखाना ताब्यात घ्यायचा आहे, आपल्याला बँक ताब्यात घ्यायचं आहे, आपल्याला तिथं जिल्हा परिषद ताब्यात घ्यायचे, पंचायत समिती ताब्यात घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना तिथं विश्वासात घेऊन जे कोणी लोक आहेत योग्य असे उमेदवार त्यांनासुद्धा तिथं प्लेस करायचं आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. गेल्या 15 दिवसामध्ये म्हणजे आमचं अधिवेशन होतं, त्यामुळे तिथं आमचं आंदोलन मुद्दे मांडणं त्याच्यामध्ये मी थोडा व्यस्त होतो. माझ्या कंपनीची एक बैठक बाहेर होती, तिथे मी गेलो होतो. त्यानंतर मतदारसंघामध्ये गेले काही 15 दिवस राहिलेलो आहे, कारण या लोकसभेच्या इलेक्शनच्या काळामध्ये आणि जेव्हा पार्टी फुटली आणि कुटुंब फुटलं त्याच्यामध्ये मला माझ्या मतदारसंघामध्ये जायला वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे थोडं काही दिवस तिथं आहे. कोणालाही काय असेल तर मी माझ्या मतदारसंघामध्ये नक्कीच असेल. आणि नंतर जसं 1 सप्टेंबर येईल, 20 सप्टेंबरच्या आसपास, 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरच्या आसपास अंदाजे आचारसंहिता आपली लागू शकते. आणि त्यानंतर हे जे काय बोलतात ना की सरकार या दिवशी आलं, शपथविधी या दिवशी आलं म्हणून नोव्हेंबरमध्ये इलेक्शन जाईल, असं काही होणार नाही. काही झालं तर दिवाळीपूर्वी इलेक्शन होणार म्हणजे होणार आणि आपलं गणपती जसं विसर्जन होणार तसं त्या ठिकाणी आपल्याला आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे ह्या सगळ्या तारखा मनामध्ये घेऊन येत्या काळामध्ये पार्टी म्हणून आपण सर्वजण काम करा आणि जो कुठला उमेदवार आदरणीय पवारसाहेब देतील त्याच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभा राहावा, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो, सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि प्रवीण दादा, आता आज गेल्यानंतरच आपण सगळे बसून मोठे नेते सर्व जे इथं आहेत एकत्रित एक अख्ख्या तालुक्याचा रोडमॅप बनवून कसं आपल्याला प्रचार करायचा याचा एक अंदाज आणि एक प्लॅन आपण या नेत्यांबरोबर बसून करावं आणि सगळ्यांनी आपापली जबाबदारी वाटून घेऊन काही झालं तर इंदापूरमध्ये आमदार हा पवार साहेबांच्या विचाराचाच करायचा, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. एवढंच या ठिकाणी सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.